नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे आणि त्याच्यासोबत त्रिशूला सिरीज मध्ये पण आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहे बघा, काय बघतोय आपण CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड आपलं चालू आहे। मेन टार्गेट कुठलं आहे? CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड। त्याच्यासोबत एपिसोड नंबर आहे 1 ते 26। ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे? पहिल्यापासून 26 पर्यंत असे सिरियल वाइज यायचं आहे। त्याच्यासोबत शॉर्ट नोट्स बनवायचं आहे। CHO सोबत आपण टार्गेट करत जाणार आहोत नॉर्थ 10 CHO महाराष्ट्र, DMER, DHS आणि CRE, त्याच्यासोबत RRP, ESIC आणि आपल्या ज्या नर्सिंग मध्ये होणारे सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येणाऱ्या क्वेश्चन्सला आपण टार्गेट करत ही सिरीज चालू आहे। म्हणजे सुरू असणार पण आहे आणि जाणार पण आहे। चला मग ह्याच्यामध्ये आपण सर्व नर्सिंग सब्जेक्ट कव्हर करत जाणार आहोत। ही मराठीमध्ये पहिल्यांदा सिरीज आहे। मग आपण सुरू करूया एपिसोड नंबर 26 ची सुरुवात। बघा आता चला काय म्हणायचं आता स्टार्टिंगला काय सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि कमेंट मध्ये फीडबॅक द्यायचा आहे। कसा वाटतंय तुम्हाला हा सिरीज बद्दल आणि अजून कुठल्या टॉपिकचं तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल किंवा क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आणि जे तुमचे मित्र मैत्रिणी CHO, DMER, आणि DHS त्याच्यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटचे नॉर्थ असो सगळे एक्झामची तयारी करत असेल आणि जो मराठीचा असेल मग तुम्ही ही आपली जे टीम MNO चॅनल तुम्ही रेफर करू शकता, त्यांना फायदा भेटणार आहे। आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबा, ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला इंटिमेशन म्हणजे नोटिफिकेशन भेटणार आहे। त्याच्यासोबत आपण टीम MNO व्हॉट्सअप झालं, यूट्यूब झालं, ओके, इंस्टाग्राम इकडे सगळीकडे टेलिग्राम मध्ये वगैरे अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता। मग ही आहे एपिसोड नंबर किती 25 चा। मी लास्टला क्वेश्चन तुम्हाला देऊन गेलतो, काय कुठलं पण तुमच्या डोक्यात उत्तर आलं असेल तर ते काय कमेंट करायला सांगितलं होतं। मग हे काय CHO चा एकदम मस्त क्वेश्चन आहे। बघा काय म्हणते, बघा नंबर ऑफ पर्सन, बघा काय म्हणते, नंबर ऑफ पर्सन अफेक्टेड आफ्टर कॉन्टॅक्ट विथ अ प्रायमरी केस। बघा नंबर ऑफ पर्सन अफेक्टेड झाले कुठे? कॉन्टॅक्ट विथ अ प्रायमरी केस मध्ये विदिन द लिमिट ऑफ लिमिट ऑफ वन इन्क्युबेशन पिरियड मध्ये। म्हणजे नंबर ऑफ पर्सन अफेक्टेड झालेले कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर, कोण जो कॉन्टॅक्ट मध्ये आलेला प्रायमरी केसचा कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ते पण कसे विदिन द लिमिट ऑफ म्हणजे इन्क्युबेशन पिरियड मध्ये त्यांच्याकडनं अफेक्ट झालेला आहे, त्यांना आपण काय म्हणतो असं विचारतात ते नंबरला। अटॅक रेट, प्रायमरी अटॅक रेट या सेकंडरी अटॅक रेट किंवा टर्शरी अटॅक रेट। म्हणजे एवढं लक्षात आलं, सगळीकडे काय अटॅक रेट आहे। मग आपल्याला उत्तर हुडकायचं आहे। मग पेशंट कशामुळे इन्फेक्ट झालेलं आहे? जे प्रायमरी केस होता त्याच्यामुळे। मग आपण बघूया पहिले ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे। पहिला काय दिलेलं आहे? अटॅक रेट। चला मग आपण सुरुवात करूया। पहिला काय दिलेलं आहे? अटॅक रेट। अटॅक म्हणजे काय? अटॅक म्हणजे हमला करणे। काय अटॅक म्हणजे काय? हमला करणे, तेच आहे ना अटॅक रेट बद्दल आपण बघूया। अटॅक रेट हे काय असतो? अटॅक रेट मध्ये काय टोटल केसेस इन द पॉप्युलेशन, टोटल केसेस किती आहे पॉप्युलेशन मध्ये जेवढी ह्याच्यामध्ये येतात, कशामध्ये? अटॅक रेट मध्ये। म्हणजे समजा एक कुठली पण केस आहे, ते काय झालेलं आहे, एक्झाम्पल समजा मिजल्स आहे, मिजल्सचं एक पेशंट आलेलं आहे, ज्या एरियामध्ये तुमच्या सिलेक्टेड एरियामध्ये किती केसेस आहे मिजल्स आहे हे सगळं म्हणजे जे डिसीज कोणाला अटॅक झालेलं आहे म्हणजे ह्याची रेट आपल्याला ज्यावेळी समजतो ह्याला आपण काय म्हणतो? अटॅक रेट। म्हणजे टोटल केसेस इन द पॉप्युलेशन, म्हणजे याच्यामध्ये सगळे येतं बरं का, ऑल, याच्यामध्ये सर्व। अजून एक नोट करून घ्या, नॉट जस्ट सेकंडरी ते स्प्रेड होतात बघा, ते फक्त नाहीये नसतात, हे तुम्हाला पुढे सांगतो मी। हे झालं अटॅक रेट बद्दल। आणि हे काय आहे? प्रायमरी अटॅक रेट। काय म्हटलेलं आहे? प्रायमरी अटॅक रेट। ह्याच्याबद्दल आपण बघूया, पण नेक्स्ट पेजेस घेऊया। हे काय? प्रायमरी अटॅक रेट। प्रायमरी म्हणजे काय? पहिला। अटॅक रेट म्हणजे अटॅक करणे। आता मी जस्ट सांगितलं, म्हणजे कुठली पण केस म्हणजे कॉज त्याला होणे किंवा डिसीज येणे असं किंवा असं समजू शकता आपण। म्हणजे एक पेशंट आहे, त्याला काय झालेलं आहे? मिजल्सने अटॅक केलेलं, म्हणजे मिजल्सचं सिम्पटम त्यांच्याकडे दिसतंय असं म्हणायचं। ओके, हे काय प्रायमरी अटॅक रेट आपण बघतोय। ही काय असणार आहे ह्याच्यामध्ये? पीपल म्हणजे जे पॉप्युलेशन आहे, पीपल इन्फेक्टेड फ्रॉम द कोणाकडनं? फ्रॉम द ओरिजिनल सोर्स कडनं इन्फेक्टेड झालेला आहे। म्हणजे कुठली तरी एक दुसरी सोर्स मधनं, का म्हणू शकतो आपण? फर्स्ट एक्सपोजर म्हणू शकतो त्यांना, फर्स्ट एक्सपोजर किंवा इन्फेक्टेड पर्सन। जे तुमच्या एरियामध्ये जे पहिल्या व्यक्तीला आले ते कोण झालं?
फर्स्ट एक्सपोजर किंवा फर्स्ट इन्फेक्टेड पर्सन झालं त्याच्याकडनं काय झालेलं आहे बघा पीपल इन्फेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल सोर्स मधून म्हणजे जिथनं सुरुवात होते म्हणजे एक समजा कुठली तरी एक डिसीज आलेलं आहे तुम्ही कुठेतरी एक्सपोज झाले तुम्ही गावात येणारे काय प्रायमरी आहे म्हणजे फर्स्ट एक्सपोजर पर्सन आहे त्याला आपण काय म्हणतो पहिल्यांदा फर्स्ट एक्सपोजर पर्सनला प्रायमरी अटॅक रेट मध्ये येतात म्हणजे एकदम सोर्स कडनं काय झालेलं आहे इन्फेक्टेड झालेला आहे त्याच्यामध्ये अजून काय म्हणू शकतो आपण नॉट टू कॉन्टॅक्ट ऑफ केसेस म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं नाहीये आता समजा कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं म्हणजे काय मला काय झालेलं मिझल्स झाले मी दुसऱ्या सोबत म्हणजे बसलो किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो त्यांना पण मिझल्स आले मग हे काय झालं हे कॉन्टॅक्ट मधलं झालं मग हे प्रायमरी सोर्स होते का नाही हे झालं कॅन नॉट कॉन्टॅक्ट केसेस म्हणजे एकमेकांना आता एक मिझल्स हे फर्स्ट एक्सपोजर आहे त्यांच्याकडनं दुसऱ्याला आले मग हे प्रायमरी होत नाही ओके एवढं झालं आणि त्याचं एक्झाम्पल काय इट कंटॅमिनेटेड फूड म्हणजे कंटॅमिनेटेड काहीतरी फूड खाल्लेलं आहे कुठेतरी हॉटेलमध्ये हे झालं एक्सपोजर झाले ओके आता समजा फिकोवरल रूटने आपण बघूया समजा हेपॅटायटिस ए त्याला कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यामुळे आले हे झालं हे अफेक्टेड म्हणजे हे झालं कुठले पेशंट झालं हे ओरिजिनल सोर्सला काय झालेलं अफेक्टेड झालं हे येणार आहे प्रायमरी मध्ये आता समजा ही पर्सन दुसऱ्या पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला मग हे काय झालं ही होणार आहे सेकंडरी लक्षात आलं तुमचं प्रायमरी आणि सेकंडरी वेगळं असतं हे झालं प्रायमरी बद्दल आता आपण काय बघूया प्रायमरी अटॅक रेट झालं आता सेकंडरी अटॅक रेट मग इथे पण पेशंट इन्फेक्ट होणार आहे बरं आहे सगळ्यांना माहिती होणार आता मग इथं काय म्हटलेलं सेकंडरी म्हटलेलं आहे मग ओरिजिनल सोर्स मधनं झालेलं आहे का नाही ही बघा कुठनं झालेलं आहे हु गेट इन्फेक्टेड फ्रॉम कोणाकडनं इन्फेक्टेड झालेलं आहे बघा इन्फेक्टेड फ्रॉम जे आपलं प्रायमरी केस होता कुठलं जे आपलं प्रायमरी केस होता विदिन ऑन इन्क्युबेशन पिरियड मध्ये आता समजा मी काय म्हटलो हेपॅटायटिस म्हटलो ना हा फिकोओरल रूट मध्ये आहे बरं का हे फिकोओरल रूट मध्ये असणार आहे हेपॅटायटिस ए आता इन्फेक्टेड झालेल्या पेशंटचं त्याचं पिरियड असतो किंवा समजा एक एक्झाम्पल 5 दिवस पकडूया आपण एक्झाम्पलसाठी ह्या 5 दिवसामध्ये किंवा कुठल्या पण डिसीजचं थोडी वेगळे असतं बरं का इन्क्युबेशन पिरियड आपण नॉर्मली घेतो एक कुठली पण डिसीजला समजा एक एव्हरेज 5 दिवस आपण पकडूया 5 दिवसामध्ये दुसरी पेशंटला जे इन्फेक्शन केलं मग याला काय म्हणतात आपण ही होणार आहे सेकंडरी अटॅक रेट बघा हु गेट इन्फेक्टेड द प्रायमरी केस विदिन द इन्क्युबेशन पिरियड मध्ये हे झालं कंटॅमिनेशन फूड त्याच्यावरनं झाले एक पर्सनला इन्फेक्शन हे झालं प्रायमरी ह्या माणसामधनं म्हणजे हे पर्सन मधनं दुसरी पर्सन मध्ये ते झालं असेल तर ते काय सेकंडरी अटॅक रेट म्हणजे हे काय झालं ही प्रायमरी केस झाला आपल्यासाठी म्हणजे पहिले केस एक्सपोजर झाले ना हा प्रायमरी केस एक्सपोजर झाल्यानंतर दुसरी पेशंटला यांनी स्प्रेड करतात ज्यावेळी याला काय म्हणतात आपण सेकंडरी अटॅक रेट आपण म्हणतो ओके मला वाटतं तुमचं लक्षात आला असेल बघा ही झालं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आता समजा एक फॅमिली आहे त्याच्यामध्ये किती जण आहे 5 मेंबर्स आहेत काय झालंय 5 मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये एक पर्सनला बघा किती एक पर्सनला काय होते मेजल्स होते काय होते मेजल्स फ्रॉम कुठे आउटसाइडला म्हणजे कुठेतरी बाहेर त्याला इन्फेक्टेड होतो त्याला काय होतं एक पर्सनला बरं काय एक पर्सनला काय झालेलं आहे आउटसाइड मेजल्स झालेलं आहे मग हे काय झालं हे झालं प्रायमरी केस आपल्यासाठी हे काय झालं प्रायमरी केस म्हणजे पहिली केस आहे आपल्याकडे हे झालं त्याच्यानंतर त्याचा फॅमिली मधलं 3 अदर त्यांच्या फॅमिली मधलं टोटल 5 जण आहे बरं का त्याच्यामधलं एकला इन्फेक्टेड झालेला आहे तो प्रायमरी सोर्स झाला त्याच्यानंतर प्रायमरी केस झाला सॉरी आणि त्याच्याहून दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्या घरामधलेच 3 अदर गेट इन्फेक्टेड फ्रॉम कोणाकडनं जे पर्सन होता प्रायमरी मग ह्याला आपण काय म्हणतो सेकंडरी केस आपण म्हणणार आहेत बघा याचं सेकंडरी केस कळलं आपल्याला मग सेकंडरी अटॅक रेट पण असंच काढायचं असतं चला सेकंडरी अटॅक रेट आपल्याला काढायचा आहे कसा असतो तो याच्यामध्ये असणार आहे नंबर ऑफ न्यू केसेस अमॉंग कॉन्टॅक्ट मध्ये किती नंबर ऑफ न्यू केसेस आहे किती होतं 3 केस होतं आणि नंबर ऑफ
सस्पेक्टेड नंबर ऑफ सस्पेक्टेड कॉन्टॅक्ट, म्हणजे सस्पेक्टेड कोण कोण आहे, टोटल 4 जण आहे इंटू 100. हे झालं याची अटॅक रेटची. किती होतं, न्यू 3 होतं आणि हे 4, हे किती झालं, मग ह्याची होणार आहे 75%. हे काय सेकंडरी अटॅक झालं, रेट झालं. कशाबद्दल, मेजर्स डिसीज बद्दल. मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल. हे झालं सेकंडरी अटॅक. आता काय राहिलं आपलं, टर्शरी अटॅक रेट. आता काय राहिलं, टर्शरी अटॅक रेट आपल्याला बघायचं आहे. शेवटचं आहे बरं का, टर्शरी अटॅक रेट. हे शक्यतो नसणारच आहे. टर्शरी अटॅक रेट मॅक्झिमम म्हणजे आपल्याला रेअरली ही भेटतो बरं का. ऑकर फॅन कधी होणार आहे, त्यावेळी सेकंडरी केस काय होणार आहे, इन्फेक्ट ऑदर्स म्हणजे हे एक चैन झालं, साखळी झालं, म्हणजे एकानंतर एक म्हणजे असं होणार आहे. हे काय म्हणू शकतो आपण, हे थर्ड जनरेशनचं झालं, ओके. हे झालं टर्शरी बद्दल. मग आपल्याला काय विचारलं होतं ह्यांनी बघा, काय म्हटलंय, नंबर ऑफ पर्सन अफेक्टेड आफ्टर कॉन्टॅक्ट विथ अ प्रायमरी केस, म्हणजे प्रायमरी केस मधनं आपल्याला काय झालेलं आहे, इन्फेक्टेड झालेलं आहे. मग हे काय झालं, ही होणार आहे काय, प्रायमरी अटॅक आहे का, नाही. प्रायमरी मध्ये हे काय ओरिजिनल सोर्स मधनं झालेलं आहे. आणि सेकंडरी मध्ये जे प्रायमरी सोर्स होता त्याच्यामधनं, म्हणजे सॉरी प्रायमरी सोर्स नाही, प्रायमरी केस मधनं इन्फेक्टेड झालेलं आहे. मग आपलं उत्तर जाणार आहे कुठलं, आपलं उत्तर जाणार आहे सेकंडरी अटॅक रेट. एकदम उत्तर बरोबर असणार आहे तिसरी. लक्षात आलं, टर्शरी नाही आहे का, टर्शरी सेकंडरी होऊन जे तिसरा पर्सनला होते हे टर्शरी झालं, हे प्रायमरी अटॅक रेट. ओके, मग आपलं उत्तर तिसरा बरोबर आहे. चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, द क्लायंट विथ अ रिसेंट बघा काय म्हणते, लिव्हर ट्रान्सप्लांट केलेला आहे. रिसेंटली काय केलेलं आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. आस्क द नर्स हाऊ लॉंग ही विल हॅव टू टेक इम्युनोसप्रेसेंट विच रेस्पॉन्स वुड बी करेक्ट. काय झालेलं आहे, एक पेशंट म्हणजे एक क्लायंट आहे, त्याचं काय झालेलं आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. आणि आस्क द नर्स हाऊ लॉंग म्हणजे किती दिवसांपर्यंत आपल्याला ही विल हाऊ टू टेक, किती दिवसापर्यंत आपल्याला इम्युनोसप्रेसेंट घ्यायचं आहे बाबा, असं विचारलेलं आहे. कोणाला, नर्सला. मग नर्सचे उत्तर काय असायला पाहिजे, व्हिच रेस्पॉन्स वुड बी द करेक्ट. खाली दिलेला 4 ऑप्शन मध्ये नर्सनी कुठली उत्तर आहे जे करेक्ट दिलेलं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. हे काय म्हणते, द रेस्ट ऑफ लाईफ म्हणजे राहिलेलं तुझं म्हणजे जीवनापर्यंत काय म्हणू शकतो, लाईफ टाइम ही मेडिसिन घ्यायचं असते म्हणे. बघा ह्याची उत्तर काय असणार आहे. मग आपण थोडक्यात बघूया लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल. चला, लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये आपण कुठले ड्रग देणार आहे, इम्युनोसप्रेसेंट ड्रग देणार आहोत. बघा हे काय लिव्हर ट्रान्सप्लांट, हे काय डोनर लिव्हर झालं, हे ट्रान्सप्लांट लिव्हर इकडे बसवलेलं आहे. बाईल डॅक्ट, पोर्टल वेन ही सगळी म्हणजे इथं असं आपण फिक्स करणार आहे. बघा इकडे बघा, इथे कनेक्शन दिसते तुम्हाला, म्हणजे अनस्टोमोसिस केलेलं आहे, म्हणजे एकमेकांना अनस्टोमोसिस नाही, हे केलेलं म्हणजे एकमेकांना जोडलेलं आहे. हे झालं लिव्हर ट्रान्सप्लांट. त्याच्यामध्ये आपण काय देणार आहे, इम्युनो सप्रेसेंट देणार आहे. इम्युनो सप्रेसेंट म्हणजे आपलं जे इम्युनिटी आहे त्याला काय करायचं, सप्रेसेंट करायचं आहे. का बाबा, आपलं अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन असते, सगळ्यांना कॉमनली माहितीच आहे. आपल्या बॉडीमध्ये कुठल्या पण बाहेरचं ऑर्गन किंवा काही इन्फेक्टेड काही आलं असेल तर आपलं रिएक्शन होतात. मग इथं काय झालेलं आहे, लिव्हरच आपण ट्रान्सप्लांट केलेलं आहे. आता बॉडीला काय वाटते, हा बाबा कुठलं तरी नवीन फॉरेन बॉडी इथे आपल्या बॉडीमध्ये आलेलं आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, हा बॉडीला आपल्याला मारावं लागेल. असं प्रक्रिया म्हणजे जे क्रिया आहे चालू होणार. मग आपण ते थांबवण्यासाठी काय देणार आहे, इम्युनोसप्रेसेंट मेडिसिन कंटिन्युअली द्यावं लागते. बघा काय काय देणार आहे आपण, आफ्टर लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यावर म्हणजे डोनर इकडे बसवल्यावर काय होणार आहे, द बॉडी आपलं जे बॉडी आहे काय करतो, इम्युन सिस्टम काय करणार आहे. बघा इम्युन सिस्टम काय करतो, सी द न्यू लिव्हरला बघते, हा हे कोण आहे, हे फॉरेनर आहे, म्हणजे आपल्या बॉडी मधला नाहीये, हे काय फॉरेन. अँड त्याला काय करतो, ट्राय टू रिजेक्ट, त्याला रिजेक्ट करायची प्रयत्न करतो. हे काय आपली इम्युन सिस्टम. मग आपल्याला काय करायचं, ते इम्युन सिस्टमलाच काय करायचं, सप्रेस करायचं आहे. मग आपण काय द्यावं लागेल, आता ते पेशंटला आपण ट्रीटमेंट द्यावं लागेल, काय इम्युनोसप्रेसेंट. मग काय पेशंट टू मस्ट टेक, त्यांनी मस्ट घ्यायलाच पाहिजे, नाहीतर लिव्हर आपलं ट्रान्सप्लांट झालेलं केलेलं आहे आपण ते काय रिजेक्ट होऊ शकतो. ते काय झालं, पेशंट मस्ट टू टेक इम्युनोसप्रेसेंट
इम्युनो सप्रेसेंट मेडिसिन हे घ्यावं लागेल. रिसेंट ड्रग्स टू कशासाठी? टू प्रिव्हेंट रिजेक्शन थांबवण्यासाठी. टू प्रिव्हेंट रिजेक्शन. आणि अजून काय? कीप द ट्रान्सप्लांट रिव्हर, म्हणजे त्याला काय होणार नाहीये हे रिजेक्शन थांबवल्यावर. हे झालं नॉर्मल फंडा. मग आपण कुठली वगैरे हे देणार आहे कॉमन ड्रग्स. ह्याच्यामध्ये कॉमन ड्रग्स कुठले कुठले असणार आहे? पटकन सगळ्यांचं लक्षात आलं असेल. कुठली? प्रेडिनिसोन. हे सगळ्यांचा फेवरेट आहे. प्रेडिनिसोन झालं. अजून कुठला? टॅक्रोलायमस. आणि अजून काय? सायक्लोस्पोरॉन झालं. अजून काय? मायकोफिनोलेट मोफेटिन. ठीक आहे. ही सगळी कॉमन ड्रग्स आहेत. मॅक्झिमम प्रेडिनिसोनच यूज करतात आपण. ड्युरेशन किती दिवसापर्यंत घ्यायचं आहे बाबा हे? उद्यापर्यंत का 5 दिवस 10 दिवस? ऑप्शन मध्ये तर काहीच होतं. ऑप्शन मध्ये होता 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष. मग आपण किती दिवसापर्यंत घ्यायला पाहिजे? ही आपण घ्यायला पाहिजे फॉर द रेस्ट ऑफ लाईफ, म्हणजे किती दिवस आपण जिवंत राहणार आहे तेवढी दिवस ही घ्यायलाच पाहिजे. काय म्हणू शकतो आपण? ही लाईफ लॉंग थेरपी आहे. मग आपल्याला ही कंटिन्युअली घ्यायचंच आहे. हे सोडलं तर काय होणार? मग आपली बॉडी रिजेक्शन करू शकते. म्हणून हे काय म्हणजे कंटिन्युअली आपल्याला घ्यावं लागते. त्याच्यासोबत ह्याचे साईड इफेक्ट काय असू शकतो? ही सगळी काय स्टेरॉइड्स असणार आहे. हे करू शकतो इन्क्रीज द रिस्क ऑफ इन्फेक्शन वाढू शकतो. आणि इन्क्रीज द रिस्क ऑफ किडनी प्रॉब्लेम्स वाढू शकतात. हे झालं. आणि हाय बीपी वाढू शकतं. आणि अजून काय म्हणू शकतो? डायबिटिक आणि वेट गेन तर कॉमन आहे बरं का. वेट गेन होऊ शकतो. आणि इन्क्रीज द रिस्क ऑफ कॅन्सर. आणि हाय बीपी झालं. ओके, एवढं झालं. मग आपलं नर्सिंग एज्युकेशन आपण ते काय द्यायला पाहिजे? नर्सिंग एज्युकेशन काय व्हायला पाहिजे? ते एक मेडिकेशन रेग्युलरली. कसे? आपल्याला रेग्युलरली ही मेडिसिन घ्यायचं आहे म्हणून पेशंटला सांगायचं. ओके, ते पण कसं? लाईफ टाईम आपल्याला घ्यायचं आहे. आणि अवॉइड इन्फेक्शन होऊ शकते असं एक्सपोजरला आपण काय करायला पाहिजे? अवॉइड करायला पाहिजे. आणि अजून काय राहिलं? आपलं रेग्युलर चेकअप व्हायला पाहिजे. जे पेशंटचं रेग्युलर चेकअप, म्हणजे काही असेल तर लवकर कळणार त्याला. ओके, एवढे बस. ओके, चला बघा, एवढं आपण बघितलं कशाबद्दल? लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल. मग आपल्या लक्षात काय आलं? 1 वर्षासाठी नाही, 5 वर्षासाठी पण नाही, 10 पण नाही, एवढं वर्ष जिवंत राहतील द रेस्ट ऑफ लाईफ पर्यंत आपल्याला काय द्यावं लागतंय? इम्युनो सप्रेसेंट मेडिसिन द्यावंच लागते. कशासाठी? टू प्रिव्हेंट द रिजेक्शन साठी. ओके, चला मग आपलं उत्तर आहे 4 बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. बघा काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. बघा खाली दिलेले एक्झाम्पल आहे. रिप्रेझेंट द पॅरलेल प्ले. खाली दिलेला 4 पैकी ह्याच्यामधला कुठली एक एक्झाम्पल आहे? कशाची? पॅरलेल प्लेची एक्झाम्पल कुठली आहे? त्यांनी काय म्हणते बघा, जेन्नी अँड टॉमी शेअर देअर टॉयज. म्हणजे जेन्नी आणि टॉमी हे काय बच्चू आहे, त्यांनी काय करते? खेळते. कसं? शेअर देअर टॉयज, म्हणजे त्यांचं जे खेळण्याचे वस्तू वगैरे आहेत त्यांनी काय करते? एकमेकांना शेअर करायला. आणि जिम्मी प्लेज विथ हिज कार बिसाइड मेरी. बघा काय म्हणते? जिम्मी प्लेज विथ हिज कार, म्हणजे ते स्वतःचं कार घेऊन खेळते त्यांनी. कुठे? बिसाइड मेरीच्या साईडला. हु इज प्लेइंग विथ हर डॉल. आणि बघा इथं काय म्हणते? जेम्मी त्याचा कार खेळतोय आणि मेरी डॉल खेळतोय. आणि हे झालं वेगळे खेळतोय त्यांनी, म्हणजे कोऑपरेट नाही आहे ह्यांच्यामध्ये. आणि हे काय? केविन प्लेज अ गेम ऑफ स्क्रॅबल विथ कॅथी अँड सुई. यांच्यासोबत खेळतोय यांनी. आणि मॅरी प्लेज विथ अ हँड हेल्ड गेम फील सिटिंग इन हर मदर लॅप, म्हणजे आईच्या लॅपमध्ये बसून त्यांनी बघते बाबा. मग आपल्याला काय हुडकायचंय त्याच्यामध्ये? पॅरलेल प्ले म्हणजे कुठले आहे आपल्याला बघायचं. ह्याचा अगोदर आपण बघूया काय बघायचं आपल्याला? डेव्हलपमेंटल स्टेज ऑफ प्ले. डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ प्ले चिल्ड्रन मधल्या बरं का हे. इथे टोटल मेनली 4 स्टेजेस आहे याच्यामध्ये. इथे 4 स्टेजेस आहे. अकॉर्डिंग टू कसं आहे? अकॉर्डिंग टू कोण आहे? हे विज्ञानी माइल्डर पार्टन्स. अकॉर्डिंग टू ह्याचे बघा हे प्ले खूप इम्पॉर्टंट असतात. काय म्हणू शकतो?
हे नेसेसरी आहे. हे काय नेसेसरी आहे. नेसेसरी आहे कशासाठी? फॉर अ फिजिकल म्हणा, मेंटल, अजून काय इमोशनल, फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि अजून काय म्हणू शकतो आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचं असते काय? प्ले. ही प्ले डेव्हलपमेंटसाठी, डेव्हलपमेंट ऑफ चाइल्डसाठी. बघा ह्याच्यामध्ये किती आहे आपण बघणार आहे टाइप्स, किती प्रकार ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आपण आहे तेवढंच बघू. ओके म्हणजे मॅक्झिमम जे विचारतील. ओके टाइप्स किती आहे? 4. मग आपण पहिलं बघूया कुठली आहे पहिली आहे आपलं सॉलिटरी. काय? सॉलिटरी प्ले. कसला प्ले आहे? सॉलिटरी प्ले. त्याला आपण अजून काय म्हणू शकतो? ऑन लुकर. ऑन लुकर म्हणजे ऑन लुकर एका साईडला फक्त बघणे. ऑन लुकर प्ले हे एकच प्लेचं नाव आहे बरं का. याच्यामध्ये किती? याच्यामध्ये ही कधी येतं? ऑकर इन इन्फंट मध्ये ही खेळ असतात. कोणामध्ये? इन्फंट. इन्फंट म्हणजे काय? हे नियरली बरं का. इन्फंट म्हणजे 0 to 1 इयर झालं, पण 2 इयर पर्यंत हे असतात. कुठली? सॅनिटरी नाही, सॉलिटरी प्ले. याच्यामध्ये काय करतो? इन्फंट जो असतो, ओके, जो इन्फंट आहे काय करतो? लुक्स ऑन द, कुठे बघतो बघा ते? लुक्स ऑन द प्लेइंग ऑब्जेक्ट. प्लेइंग ऑब्जेक्टला बघत म्हणजे एका ऑब्जेक्टला बघत त्यांनी काय करते? खेळत बसते. ऑब्जेक्ट अँड ऑल्सो प्ले विथ द ऑब्जेक्ट. विदाउट मूव्हिंग अराउंड म्हणजे त्याला काय टच करणार आहे का? हे नाहीये. मग ही फक्त झोपल्याने कुठली तरी प्लेइंग ऑब्जेक्टला बघत खेळत बसतात. याला आपण काय म्हणतो? सॉलिटरी प्ले. अजून काय नाव आहे? ऑन लुकर प्ले. इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. हे काय झालं? पहिलं. मग आता दुसरं काय? दुसरं आहे पॅरलल प्ले. काय नाव आहे? पॅरलल प्ले. हे आहे पॅरलल प्ले. पॅरलल म्हणजे काय? असे लक्षात आलं? पॅरलल गणित मधलं हे असणार आहे कोणामध्ये? ऑकर इन कोणामध्ये? टॉडलर मध्ये. हे असणार आहे टॉडलर्स मध्ये. टॉडलर्स म्हणजे किती? 2 ते 3 वर्षामध्ये ही असणार आहे. कुठली? पॅरलल प्ले. मग ह्याच्यामध्ये कसं खेळणार आहे बच्चू? चिल्ड्रन प्लेज सेपरेटली म्हणजे वेगळी ह्यांनी खेळणार आहे. म्हणजे कसे ते पण? विदाउट शेअरिंग द देअर टॉयज म्हणजे त्यांचं जे खेळायची वस्तू वगैरे आहे ते शेअर करणार का एकमेकांसोबत? नाहीये. चिल्ड्रन प्ले सेपरेटली म्हणजे आता एक एक्झाम्पल होता. एक बच्चू वेगळी खेळत होता कार घेऊन, दुसरी बच्चू ते डॉल घेऊन खेळत होते. म्हणजे हे कशामध्ये येणार आहे? पॅरलल प्ले मध्ये येणार आहे. हे झालं पॅरलल प्ले बद्दल. आता राहिला नेक्स्ट कुठला आहे? तिसरा आहे कोऑपरेटिव्ह प्ले. कुठली? कोऑपरेटिव्ह प्ले किंवा त्याला अजून काय म्हणू शकतो आपण? असोसिएटिव्ह प्ले. याच्यामध्ये कसं खेळणार आहे बच्चू बघा? हे कधी येणार आहे? ऑकर इन प्री स्कूलर मध्ये म्हणजे शाळेला जायचं अगोदर. शाळेला कधी जातात? 6 वर्षाला. म्हणजे काय? 3 ते 6 वर्ष तुम्ही पकडू शकता ह्याच्यामध्ये. हे झालं प्रे याच्यामध्ये. मग याच्यामध्ये कसं खेळणार आहे बच्चू बघा? चिल्ड्रन प्ले म्हणजे ह्यांनी खेळणार आहे प्ले विथ अ कोऑपरेशन म्हणजे एकमेकांना कोऑपरेट करून ह्यांनी खेळणार आहे. ते पण कसे? अँड ऑल्सो शेअर देअर टॉय म्हणजे त्यांची खेळायची वस्तू वगैरे आहे त्यांनी काय करतो? एकमेकांसोबत एक्सचेंज करतात आणि शेअर करतात. हे कशामध्ये? कोऑपरेटिव्ह प्ले मध्ये. ओके बघा पहिली कुठली होता? सॉलिटरी प्ले होता. हे कसं? अजून नाव काय याचं? ऑन लुकर म्हणजे काय म्हणू शकतो? लहान बाळ वगैरे झोपताना वरती बघून खेळत बसतात बघा. हे काय? एकदम बेस्ट एक्झाम्पल असणार याचं. आणि इन्फंट लुक्स ऑन अ प्लेइंग ऑब्जेक्ट कुठले तरी काहीतरी तुम्ही बलून वगैरे ठेवलं तर बलूनला बघत ही खेळणार आहे. मग त्याच्यासोबत काय? प्ले विथ द ऑब्जेक्ट विदाउट मुव्हिंग अराउंड. त्याचं विदाउट मुव्हिंग अराउंड म्हणजे न हलता तिकडे बघत खेळणार आहे. हे झालं सॉलिटरी प्ले. त्याच्यानंतर पॅरलल प्ले होता. त्याचे हे टॉडलर मध्ये येतात 2 to 3 इयर्स आणि ह्याच्यामध्ये काय? 2 बच्चू खेळतय, सेपरेटली खेळतय. मग त्यांचे जे खेळायचे वस्तू वगैरे आहे टॉयज वगैरे त्यांनी शेअर करणार नाहीये. आणि कोऑपरेटिव्ह आणि असोसिएटिव्ह मध्ये कसं असणार आहे? प्री स्कूलर एज मध्ये असणार आहे. आणि चिल्ड्रन प्ले विथ अ कोऑपरेशन म्हणजे एकमेकांना
मदत करत आणि त्यांच्या टॉईज शेअर करत यांनी खेळणार आहे कोऑपरेटिव्ह प्लेमध्ये. मग आता राहिलं कुठलं शेवटचं आपलं राहिलं कॉम्पिटेटिव्ह प्ले. मग लक्षात आलं असेल तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह प्ले मध्ये काय असतं. कॉम्पिटेटिव्ह प्ले मग आपण तुम्ही सगळं काय कॉम्पिटिशन मध्ये आहे नर्सिंग ऑफिसर होण्याची आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होण्यासाठी. मग याच्यामध्ये काय असणार आहे, ही असणार आहे ऑकर इन अ स्कूल गोईंग एज मध्ये. स्कूल गोईंग एज मध्ये ही असणार आहे. स्कूल गोईंग एज मध्ये ही असणार आहे. एज कशी पकडू शकता, 6 ते 14 वर्षापर्यंत ही असणार आहे. अजून काय म्हणू शकतो, अडलोसेंट मध्ये ही असणार आहे 10 ते 19 वर्षापर्यंत. आपण 6 ते 14 वर्ष पकडूया. मग ह्याच्यामध्ये चिल्ड्रन कसं खेळणार आहे बघा. चिल्ड्रन प्ले विथ फिलिंग. कसं खेळणार आहे, फिलिंग सोबत खेळणार आहे. कशाचे फिलिंग आहे त्यांच्यामध्ये, कॉम्पिटिशनची. हा बाबा मला जिंकायचं आहे. दे प्ले फॉर कशासाठी, ते प्ले फॉर विन ऑर लॉस साठी खेळणार आहे. विन ऑर ज्यावेळी लूज होतात ह्याच्यासाठी खेळणार आहे. हे झालं कॉम्पिटेटिव्ह प्ले. ह्याच्यामध्ये काय, ही स्कूल गोईंग एज मध्ये असणार आहे. चिल्ड्रन प्ले विथ अ फिलिंग ऑफ कॉम्पिटिशन, म्हणजे एकमेकांना हारण्याची वगैरे जिंकायची असं कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये असते. हा बाबा ह्याच्यामध्ये ह्या रनिंग रेसमध्ये मी जिंकायलाच पाहिजे असं या पद्धतीने ह्याच्यामध्ये खेळ करणार आहे. एवढं लक्षात आलं. त्याच्यामधलं आपल्याला लक्षात येते. चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल रिप्रेझेंट द पॅरलल प्ले बद्दल विचारलंय. पॅरलल प्ले मध्ये पटकन आपल्याला लक्षात आलं. पॅरलल प्ले मध्ये काय होतं, 2 बच्चू खेळत होते सेपरेटली आणि विदाउट शेअरिंग द, म्हणजे त्यांचं खेळणं वस्तू जे आहे त्यांनी शेअर करणार नाहीये. बघा पहिला काय म्हणते, जेनी अँड टॉमी शेअर देअर टॉयज, म्हणजे एकमेकांना त्यांनी काय केलंय, शेअर करताय. म्हणजे हे काय झालं, हे झालं कोऑपरेटिव्ह किंवा असोसिएटिव्ह प्ले. कोऑपरेटिव्ह प्ले आपण म्हणूया, म्हणजे एकमेकांना मदत करते, म्हणजे कोऑपरेटिव्ह करते. हा तुझं वस्तू मी घेतो आणि माझं जे वस्तू आहे तुला देतो खेळायला. मग हे होणार आहे का पॅरलल प्ले, नाही. हे पण केलं. हे तिसरं काय म्हणते बघा, केविन प्ले अ गेम ऑफ द स्क्रॅबल विथ द, बघा काय म्हणते, कथी आणि सुई, हे त्यांचं नाव आहे. हे पण काय झालं, त्यांच्यासोबत खेळतं त्यांनी. मग हे पण काय झालं, हे पण कोऑपरेटिव्ह प्ले झालं. कोऑपरेटिव्ह प्ले होते म्हणजे एकमेकांना कोऑपरेटिव्ह करते. कोण कोण, केविन आणि हे अजून कोण आहे, कॅथी असलं नाव आहे बघा. मी चेंज करायला पाहिजे होतं नाव. कसले नाव आहे बघा हे. आणि हे झालं. आणि शेवटचं बघा काय म्हणते, हे मेरी प्लेज. बघा मेरी प्लेज विथ अ हँड हेल्ड गेम विल सिटिंग इन द मदर. बघा मदरच्या लॅपमध्ये बसलेल्या आणि ही गेम खेळते विदाउट मुव्हिंग. मग हे कसं असणार आहे, ही असणार आहे सोलिटरी प्ले. सोलिटरी प्ले असणार आहे. मग ही उत्तर असणार आहे का, नाही. मग राहिलं बी, जिम्मी प्लेज विथ हिज कार बिसाइड मेरी. बघा बी साइड बसून काय करतो, जिम्मी कार खेळतोय आणि मेरी काय करते, हु इज प्लेइंग विथ हर डॉल. मग ह्याने सेपरेट खेळत आहे आणि त्यांचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे टॉईज घेऊन एकमेकाला शेअर केले का, नाही. मग ही असणार आहे पॅरलल प्ले. कसं असणार आहे, पॅरलल प्ले ही असणार आहे. मग उत्तर आपलं दुसरं एकदम बरोबर असणार आहे. एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, म्हणजे एक्झाम्पल म्हणजे फोटो दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल. हे काय, स्टेजेस ऑफ द प्ले डेव्हलपमेंट. हा हे काय, अनऑक्युपाइड प्ले झालं, म्हणजे हेच बघे बच्चू. हे काय, ह्याला आपण सॉलिटरी प्ले पण म्हणतो. सॉलिटरी एकच मिनिट. ह्याला आपण काय म्हणतो, सॉलिटरी प्ले म्हणतो. म्हणजे एकमेकांना ते खेळत आहे. म्हणजे सॉरी ह्याच्यामध्ये हे गेलेलं आहे, ही सॉलिटरी प्ले झाला बरं का. ही काढा. आणि हे काय झालं, पॅरलल प्ले. बघा पॅरलल प्ले मध्ये एवढंच लक्षात ठेवा, एक सॉलिटरी प्ले आणि हे काय पॅरलल प्ले. म्हणजे दोघं पण खेळतंय पण दोघांचं वस्तू म्हणजे जे टॉय आहे ते शेअर करेना. म्हणजे इकडे खेळतंय, ही पोरगी इकडे खेळतंय. हे झालं डिवाइड करत, म्हणजे शेअर करत नाही, हे झालं. आणि त्याच्यानंतर असोसिएटिव्ह प्ले मध्ये काय, दोघं एक्सचेंज करताय. आणि हे झालं सोशल प्ले, म्हणजे एकमेकांना हे करतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे कॉम्पिटेटिव्ह प्ले. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, कॉम्पिटिशन असणार आहे त्यांच्यामध्ये. हा बाबा ह्या रेसमध्ये मी जिंकायलाच पाहिजे असे. ओके चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. अरे बापरे मोठी क्वेश्चन आले बघा, काय म्हणते बघूया. हे कसलं आहे, हे नॉर्सेटचं क्वेश्चन आहे. हे बघा काय म्हणते, अ 20-year-old फिमेल हॅज अ प्रिस्क्रिप्शन फॉर टेट्रासायक्लिन. त्याला प्रिस्क्राईब केलेलं आहे. विल टीचिंग द क्लायंट हाऊ टू टेक हर मेडिसिन. बघा काय म्हणते, क्लायंट विल टीचिंग द क्लायंट हाऊ टू टेक द हर मेडिसिन. द नर्स लर्न दॅट द क्लायंट इज ऑल्सो टेकिंग. बघा त्याच्यासोबत अजून एक मेडिसिन घेते, कुठला, ऑर्थोनोवम. हे काय, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. परत आपण कुठे आलो, सीएचओ मध्ये आलं. हे सीएचओचा क्वेश्चन झाला आता.
which instruction should be included in the teaching plan. आता बघा एक पेशंट आहे 20 year old फिमेल आहे. मग फिमेलला काय ॲडवाइस केलेलं आहे, टेट्रासायक्लिन ॲडवाइस केलेलं आहे. विल टीचिंग दॅट द क्लायंट हाऊ टू टेक मेडिसिन, कशा पद्धतीने बाबा घ्यायचं आहे. आणि द नर्स लर्न दॅट क्लायंट, त्यावेळी लक्षात आलं बाबा यांनी काय ऑर्थोनोवम हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल पण घेत आहे. व्हिच इंस्ट्रक्शन शुड बी द इन्क्लुडेड इन द टीचिंग प्लॅन. टीचिंग प्लॅन मध्ये काय असायला पाहिजे बघा. काय म्हणते, द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह विल, बघा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह विल काय करतो, डिक्रीज द इफेक्टिव्हनेस ऑफ टेट्रासायक्लिन. आता काय म्हणते यांनी, जे ओसीपी आहे कुठला ऑर्थोनोवम, म्हणजे बघा ऑर्थोनोवम म्हणजे काय, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन पण असणार आहे आणि प्रोजेस्टेरॉन पण असणार आहे. हे काय करतो म्हणे, इफेक्टिव्हनेस ऑफ टेट्रासायक्लिन म्हणजे डिक्रीज करतो. आणि दुसरं काय म्हणते, नोजिया ऑफ्टन रिझल्ट. बघा टेकिंग द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आणि अँटीबायोटिक दोन्ही एकत्र घेतलं तर नोजिया होणार आहे असं म्हणते. आणि तिसरं काय, टॉक्झिसिटी. बघा काय म्हणते, टॉक्झिसिटी कॅन रिझल्ट, याचं रिझल्ट काय होतं, टॉक्झिसिटी कॅन दिस टू मेडिकेशन टुगेदर. टॉक्झिसिटी होणार आहे हे दोन्ही एकत्र घेतल्यावर. चौथा काय म्हणते, अँटीबायोटिक्स कॅन डिक्रीज द इफेक्टिव्हनेस ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. यांनी काय म्हणते बघा शेवटचं मध्ये, जे अँटीबायोटिक आहे कुठली टेट्रासायक्लिन हे घेतल्यावर काय होणार आहे, जे आपलं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होत आहे. आणि सो दॅट द क्लायंट शुड यूज अल्टरनेट मेथड फॉर द बर्थ कंट्रोल. मग आता काय करायचंय त्यांना, ही इफेक्टिव्हनेस कमी होते म्हणून त्यांना ॲडवाइस करायचंय म्हणे की अल्टरनेटिव्ह मेथड यूज करायचं आहे कशासाठी, बर्थ कंट्रोलसाठी. मग आपल्याला बघायचंय टेट्रासायक्लिन बद्दल आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल बद्दल आपण बघूया. त्याचं हे दोन्ही बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येणार बाबा यांनी सांगितलेलं टीचिंग प्लॅन मध्ये एकदम बरोबर कुठले आहे. बघा हे कुठले टेट्रासायक्लिन मेडिसिन आहे. बघा टेट्रासायक्लिन बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असायला पाहिजे. हे काय, ही आहे टेट्रासायक्लिन काय, ही अँटीबायोटिक आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम काय, अँटीबायोटिक मेडिसिन आहे. अँटीबायोटिक कुठले, अँटीबायोटिक मेडिसिन आहे. कशासाठी आपण यूज करतो, टू ट्रीट इन्फेक्शन. इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी आपण अँटीबायोटिकचा यूज करतो. ते पण कुठली कुठली म्हणू शकता तुम्ही, सच ॲज अ रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणा, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, ॲक्ने, आणि अजून काय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. असले इन्फेक्शन ट्रीटमेंट करण्यासाठी आपण टेट्रासायक्लिन सारखे ही अँटीबायोटिक आपण यूज करणार आहे. हे झालं ह्याचं बद्दल. आणि दुसरं कुठलं आहे, ऑर्थोनोवम. हे काय, ही कंबाईन्ड म्हणजे कंबाईन्ड काय कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल कंबाईन्ड म्हणजे काय, याच्यामध्ये दोन्ही असणार आहे. दोन ते कोण धुरंधर, एक असणार आहे इस्ट्रोजन. मग लक्षात आलं असेल तुमच्या पटकन. दुसरं असणार आहे प्रोजेस्टेरॉन. हे दोन्ही याच्यामध्ये असणार आहे. मग आपल्या लक्षात येते बघा, आता अँटीबायोटिक पण देणार आहेत ते पेशंटला, म्हणजे अँटीबायोटिक पण ॲडवाइस झालेलं आहे आणि ऑर्थोनोवम ही मेडिसिन पण ॲडवाइस झालेलं आहे. मग आपल्या लक्षात काय असायला पाहिजे बघा, जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन बद्दल असायला पाहिजे की इस्ट्रोजन कशा पद्धतीने बाबा आपली जे ब्लड मध्ये जाणार आहे. बघा कसं जाणार आहे, इथेच बघूया आपण. नॉर्मली आपलं जे इस्ट्रोजन आहे हे कसं होणार आहे, इस्ट्रोजन ह्याच्यामधलं ओसीपी मधलं जे ऑब्झर्व कसं होणार आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ऑब्झर्व अँड रिसर्क्युलेटेड कसं होतंय इन द बॉडीमध्ये थ्रू कसं बघा, एंटरोहेपॅटिक पद्धतीने ही काय जाणार आहे, सर्क्युलेशन मध्ये जाणार आहे. कशामध्ये, सर्क्युलेशन मध्ये. म्हणजे काय, हेपॅटिक म्हणजे एंटरो म्हणजे काय, आपलं एंटर झालं. हे हेपॅटिक म्हणजे लिव्हर. बघा लिव्हर मधनं एंटरो म्हणजे इंटेस्टाईन मध्ये जाणार. त्याच्यानंतर ब्लड पाथवे मध्ये जाणार आहे. कशामध्ये, ब्लड पाथवे मध्ये जाणार आहे. आता इंटेस्टाईन म्हटलं की पटकन लक्षात यायला पाहिजे ही अँटीबायोटिक आहे. ही काय करतोय, अँटीबायोटिक घेतल्यामुळे पेशंटला कधी कधी डायरिया होतात आणि गटला इरिटेट करतात. मग इथे प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणजे ह्याच्यामधलं जे आपण ऑर्थोनोवम देणार आहे ह्याच्यामधलं काय, जे इस्ट्रोजन आहे ते काय होणार आहे, हे ऑब्झर्व होताना थोडा प्रॉब्लेम होणार आहे. एवढं आपल्या लक्षात आलंय. मग आता अँटीबायोटिक बद्दल बघूया. ही अँटीबायोटिक आहे, ही कुठली अँटीबायोटिक लाईक ही टेट्रासायक्लिन सारखं. ही काय करणार, कॅन डिस्रप्ट, काय करते, डिस्रप्ट करते जे आपलं नॉर्मल फंडा होता. नॉर्मल फंडा नाही म्हणजे नॉर्मल गट फ्लोरा होते. कुठली, जे आपलं बॅक्टेरियाची ह्याला काय करणार, ही आपलं बॅक्टेरियाला काय करणार,
दॅट बघा ही काय करणार, डिस्टर्ब करणार कशाला, नॉर्मल गटला. पण ह्याचा मेन उद्देश काय आहे, दॅट हेल्प्स इन दिस रिऑब्झर्वेशन, ही मदत करणार होते रिऑब्झर्वेशन करण्यासाठी. मग इथे काय केलं ह्यांनी, डिस्टर्ब केलेला आहे. मग जे इस्ट्रोजन आहे जे व्यवस्थित पद्धतीने आपल्या म्हणजे ब्लड मध्ये येणार आहे का, नाही. मग ह्याला मग काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये होऊ शकतो लीड टू रिड्यूस्ड इस्ट्रोजन लेवल, म्हणजे आपलं जे इस्ट्रोजन लेवल आहे काय होणार आहे, कमी होणार आहे. इस्ट्रोजन लेवल इन द ब्लड, लेवल इन ब्लड ऑलरेडी रिड्यूस लेवल कमी, ही कमी होणार आहे. हे एक झालं. आणि त्याच्यासोबत डिक्रीज कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्टिव्हनेस. आता एकदम दोन्ही हार्मोन सारखे आपल्या सर्क्युलेट मध्ये नाही केलं तर याची पण इफेक्टिव्ह नसणार आहे. कशाची, आता आपण जस्ट बघितलं कुठली, ऑर्थोनोवमची. हे काय, कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्टिव्हनेस. आणि अजून काय म्हणू शकतो की रिस्क ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, हे काय, अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचा रिस्क वाढतो. मग हे काम करणार नाही, मग प्रेग्नन्सी होण्याचे चान्स असणार आहे. मग हे काय, रिस्क वाढवतो. एवढं आपलं लक्षात आलंय. मग आपलं जे नर्सिंग फील्ड आहे, नर्सिंग जे आपलं नर्स होते, मग कशा पद्धतीने ही पेशंटला ऍडवाइज करायला पाहिजे. मग आपण ऍडवाइज करणार त्याला, काय ऍडवाइज करणार, बाबा तो काय बॅकअप ठेव. बाबा नाही, बाबी आहे का, फिमेल आहे. काय सांगायचं ताईला, ताई तू एक बॅकअप ठेव, बॅकअप ऑर किंवा दुसरी अल्टरनेटिव्ह मेथड यूज करायला सांगायचं. अल्टरनेटिव्ह कुठली, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, अल्टरनेटिव्ह कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड यूज करायला सांगायचं. कोणाला, ताईला. कारण ताई काय घेते, टेट्रासायक्लिन घेते आणि जे गटमध्ये म्हणजे चेंजेस वगैरे होऊ शकतात, म्हणजे नॉर्मल गट फ्लोरा. मग आपलं इस्ट्रोजन तिकडे काय ऑब्झर्वेशन नाही, म्हणजे ऑब्झर्व नाही होणार. ऑब्झर्व नाही झालं तर ही काम नाही करणार. हे झालं आपल्या लक्षात आलं. एक्झाम्पल कुठली, एक्झाम्पल अल्टरनेटिव्ह कुठली, क्वांटम वगैरे असली दुसरी कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण काय गाईड करायचं, बाबा असं तुम्ही यूज करायचं आहे. कारण असं जर तुम्ही टेट्रासायक्लिन वगैरे घेताय. हे झालं. त्याच्यानंतर काय सांगायचंय, डू नॉट स्टॉप ओसीपी. असं पण नाही बाबा, तुम्ही काय दुसरी अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करायचे, तुम्हाला काय गरज नाही ओसीपी घ्यायचं, असं पण नाही म्हणायचं. डू नॉट स्टॉप, ओसीपीला बंद नाही करायचं आहे, कंटिन्यू ठेवायचं. बरं का, हे कंटिन्यू ठेवायचं आहे. फक्त जे पिरियड आहे कशाची, जे अँटीबायोटिकचा पिरियड वगैरे असतो, अँटीबायोटिकचं जे कोर्स असतो बघा 7 दिवसाचा वगैरे, तेवढं दिवस आपल्याला काय करायचं आहे, ही अल्टरनेटिव्ह मेथड आपल्याला म्हणजे यूज करायला त्यांना सांगायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ओके, चला क्वेश्चन काय म्हणत होते. A female prescriber will the client her medication. Nurse learn to client also taking the orthonom. Which instruction, बघा मेडिकेशन कसं घ्यायचं हे पण त्यांनी म्हटलेलं आहे. बघा टेट्रासायक्लिन जे मेडिसिन आहे, मग आपल्याला कसं घ्यायचं, की एम्प्टी स्टमकने घ्यायचं आहे. कसं, एम्प्टी स्टमकने घ्यायचं आहे. एम्प्टी स्टमक म्हणजे आता मी लास्ट क्लासमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलं 1 hour बिफोर किंवा 2 hour आफ्टर. कधी, मिल्स नंतर. ओके, एवढा पण लक्षात आला पाहिजे. हे झालं एम्प्टी स्टमक. कशासाठी, अवॉइड. त्याच्यामध्ये अजून करायचंय काय, अवॉइड मिल्क आणि डायरी प्रोडक्ट्स. का, हे काय करणार, हे ऑब्झर्व होण्यासाठी, म्हणजे ऑब्झर्व नाही होणार. हे काय, टेट्रासायक्लिनचं अवॉइड मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट्स एवढं झालं. आणि अँटासिड वगैरे हे काय करायचं, अवॉइड करायचं आहे. मग ह्याचा ॲडव्हर्स इफेक्ट काय येणार आहे, ॲडव्हर्स इफेक्ट काय येणार आहे ह्याच्यामधलं, ही असणार आहे फोटो सेन्सिटिव्हिटी आणि जीआय अपसेट असणार आहे. आणि एकदम इम्पॉर्टंट कुठली, टूथ डिस्कलरेशन. बरं का, टूथ डिस्कलरेशन ह्याच्यामध्ये होणार आहे. आणि अजून काय, बोन इफेक्ट. ही एवढा साईड इफेक्ट ह्याच्यामध्ये ॲडव्हर्स इफेक्ट असणार आहे. ओके, चला मग आपलं उत्तर आपल्याला हुडकायचं आहे. काय म्हणते, एक फिमेल होती, प्रिस्क्राइब होती टेट्रासायक्लिन, विल टीचिंग द क्लायंट हाऊ टू टेक द मेडिकेशन. कशा पद्धतीने घ्यायचं, तर नर्स ज्यावेळी कळते बाबा टेकिंग ऑर्थोनोव पण घेते, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हिच इन्स्ट्रक्शन शुड बी द इन्क्लूडिंग द टीचिंग प्लॅन. बघा काय म्हणते, द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह विल, बघा काय, डिक्रीज द इफेक्टिव्हनेस ऑफ टेट्रासायक्लिन. नाही, जे टेट्रासायक्लिनच आहे तेच काय करतो, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचा जे इफेक्टिव्ह आहे त्याला डिक्रीज करतो. मग आपलं उत्तर आहे का, नाही, अपोजिट सांगितलं यांनी. नोजिया ऑफ्टन रिझल्ट ऑफ्टन टेकिंग द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघा ही याचे काय एवढी पण नाहीये. बघा हे दोन्ही घेतल्यावर एकत्र घेतल्यावर होणार आहे का, नाही. अँटीबायोटिकला कधी कधी होतात, पण हे दोन्ही एकत्र घेतल्यावर कन्फर्म आहे का होण्याची, नाही. हे पण आपलं गेलं. आणि हे काय म्हणते, टॉक्झिसिटी कॅन रिझल्ट फिल टेकिंग दिस. बघा दोन्ही घेतल्यावर टॉक्झिसिटी वाढणार आहे म्हणे, हे पण नाहीये. चौथा काय म्हणते,
antibiotics can decrease the effectiveness of the oral contraceptive pills. एकदम बरोबर. So the client should be the use alternative method for the birth control. मध्ये एकदम उत्तर बरोबर असणार आहे चौथा. लक्षात आलं का? तुमच्या लक्षात आलं असेल जे आपलं इंटेस्टाइनचं फ्लोरा होते त्याला इरिटेट करणार, जे इरिटेट करणार म्हणजे काम नाही करणार, जिथनं जे आपलं इस्ट्रोजन होतं रिअब्झॉर्ब होणार होते. मग होणार आहे का? नाही. मग आपलं जे शिवशिपी काम करणार नाहीये. मग आपलं उत्तर कुठले असणार आहे? चौथा. ओके, चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. हे बघा, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. मोस्ट कॉमन, बघा मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिसऑर्डर सीन ड्युरिंग अडोलेसेंट एज मध्ये कुठली दिसणार आहे? मला वाटते तुम्ही प्रिव्हियस क्लास बघितला असेल तर एकदम पटकन उत्तर तुम्ही सांगणार आहे याला. पहिलं कुठलं आहे? आयरन डेफिशियन्सी एनेमिया. दुसरा आहे हायपोथायरॉइडिझम. तिसरा आहे कॅल्शियम डेफिशियन्सी. डी हे काय? झिंक डेफिशियन्सी. झिंक डेफिशियन्सी. बघा याचे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. जे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट असेल तर एक एकदा म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे क्वेश्चन्स रिपीट होणार आहे तुमच्यासाठी. चला आपण एक एक आपण बघूया. पहिला काय? आयरन डेफिशियन्सी एनेमिया. चला पहिला काय? आयरन डेफिशियन्सी. हे काय? डेफिशियन्सी एनेमिया. एनेमिया म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय? आपलं हिमोग्लोबिन, ब्लड, आरबीसी सगळे आहे काय कमी होणार आहे. कशामध्ये विचारलं होतं? हा, इन अडोलेसेंट. बरं का, इन अडोलेसेंट मध्ये आपल्याला एवढीच बघायचं आहे. जे पुढचं आहे आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहे. हे झालं. याच्यामध्ये काय झालेलं असतं? डिक्रीज द HP कन्सन्ट्रेशन. जे हिमोग्लोबिनचं कन्सन्ट्रेशन काय झालेलं असतं? कमी झालेला असतो. हे झालं कशामुळे? ड्यू टू इनसफिशियंट आयरन बॉडीमध्ये नसणार आहे. हे झालं आयरन डेफिशियन्सी एनेमियाबद्दल. और नॉर्मल आरबीसी प्रोडक्शनसाठी, जे आपलं नॉर्मल आरबीसी प्रोडक्शन होण्यासाठी आयरन लागतो बरं का, ही कमी असणार आहे. त्याच्यामुळे काय झालं? आयरन डेफिशियन्सी एनेमिया पेशंटमुळे झालेला आहे. बघा ही काय? कॉमन इन अडोलेसेंट. ही कॉमन असणार आहे कोणामध्ये? अडोलेसेंट मध्ये ही कॉमन असणार आहे. याचे रिझन पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा बाबा कशामुळे? मग ह्याची पहिले उत्तर असणार आहे रॅपिड ग्रोथ. रॅपिड ग्रोथ मेल असो किंवा फिमेल असो दोघांमध्ये कसं असणार आहे? रॅपिड ग्रोथ असणार आहे. काय म्हणू शकतो आपण? सडन इन्क्रीज हाईट म्हणा. इन्क्रीज हाईट, मसल मास आणि ब्लड व्हॉल्यूम वाढणार आहे. मग रिक्वायरमेंट पण ह्याच्या अनुसारच वाढणार. मग आपल्यामध्ये ही कमी पडणार आहे. त्याच्यामध्ये काय? आयरन रिक्वायरमेंट आहे. मग ह्याची पण काय? रिक्वायरमेंट वाढणार. बोथ बॉईज आणि गर्ल्स मध्ये वाढणार आहे. मग ह्याच्यामध्ये इझिली रॅपिड ग्रोथ असल्यामुळे आयरन डेफिशियन्सी एनेमिया आपल्याला दिसायला भेटते. हे झालं पहिलं रिझन. मग दुसरं काय? जे फिमेल मध्ये म्हणजे गर्ल्स मध्ये काय होतात? मेन्स्ट्रुएशन येणार आहे. एव्हरेज ज्या पिरियड मध्ये ह्यांना मेन्स्ट्रुएशन येतात इन गर्ल्स मध्ये. मग काय? मंथली पिरियड असल्यामुळे काय होणार आहे? ब्लिडिंग असणार आहे. म्हणजे काय? ब्लड लॉस होणार आहे. म्हणजे आता ब्लड लॉस झाल्यामुळे त्याच्यामध्ये आयरन पण लॉस होते बरं का. त्याच्यामुळे काय? इन्क्रीज द आयरन डिमांड वाढणार आहे. आता समजा ते कमी झालं तर काय? इफ डेफिशियन्सी असेल तर मग ही कन्वर्ट होणार आहे. इफ डेफिशियन्सी इंटेक ऑफ आयरन आपण कमी घेतल्यावर हे काय करतो? लीड टू एनेमिया होण्याची चान्सेस असतो. कुठली एनेमिया? आयरन डेफिशियन्सी एनेमिया. हे झालं मेन्स्ट्रुएशन बद्दल. आणि नेक्स्ट काय? पुअर डायटरी हॅबिट. एकदम हॅबिट कसं आहे? डायटरी हॅबिट आपण जे खातो त्याच्यामध्ये काय आहे? आयरनच नाहीये. मग आपल्याकडे काय होणार? आयरन डेफिशियन्सी एनेमिया होण्याची चान्सेस असतो. हे झालं. स्किपिंग मिल्स म्हणजे जेवणच करायचं नाही, स्किप करायचं आणि एकदम जंक फूड्स खायचं. सगळं खाणं आहे ना. आणि त्याच्यामध्ये लो इंटॅक्ट जे असतात ते फूड खाणं. लो इंटॅक्ट ऑफ आयरन फूड, ज्याच्यामध्ये आयरनच नाही आहे त्यासलं फूड खायचं. हे सगळे काय? लो आयरन इंटेक असणार आहे. त्याच्यामुळे काय होतं? आयरन आपल्या बॉडीमध्ये कमी होणार आहे. हे झालं. पुअर झालं. मग आता नेक्स्ट काय? इनएड्युकेट ऑब्झर्वेशन म्हणजे आपण डेली खातो. काय म्हणू शकतो आपण? इनएड्युकेट म्हणजे जेवढं पाहिजे
तेवढी जे आयरन होणार आहे ते काय होणार आहे, ऑब्सॉर्बच नाही होत आहे. म्हणजे आपण खातो पण ऑब्झर्व होते का, नाही. मग आयरनसाठी काय लागते, आयरन सोबत आपल्याला व्हिटॅमिन सी खावं लागते. हे तुमचं काय तोंडपट झालं असेल मला वाटते. हे काय इनएड्युकेट कशामुळे, टू हाय इन टी म्हणा कॉफीमध्ये एवढं आपण पिलं तर काय होणार आहे, ही सगळं काय त्याच्यामध्ये ऑब्झर्व नाही होणार. मग तुम्हाला काय पाहिजे, लॅक ऑफ व्हिटॅमिन सी असेल तर ही कंडिशन होते, लॅक ऑफ व्हिटॅमिन सी. मग व्हिटॅमिन सी साठी तुम्हाला काय काय खायला पाहिजे, पटकन लक्षात यायला पाहिजे. कुठले, ऑरेंज, लेमन, इंडियन गुजबेरी, कुठलं, आमला. हे सगळं काय, लॅक ऑफ व्हिटॅमिन सी असेल तर ही म्हणजे आयरन तुम्ही खाल्लं तरी पण आणि सप्लिमेंटरी घेतलं तरी पण तुमच्या अंगात म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये नसणार आहे, म्हणजे डेफिशियन्सी एनिमिया असणार. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर इन्फेक्शन किंवा अजून कुठलं पॅरासायटिक इन्फेक्शन असेल तर पण ते होऊ शकतो. कुठले जे क्रोनिक वगैरे असतं बघा, ज्यावेळी काय हुकवर्म इन्फेक्शन, मलेरिया आणि रिलेटेड लाईक अ क्रोनिक इन्फेक्शन म्हणजे खूप दिवसापासून जे इन्फेक्शन आहेतच, ज्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, आरबीसी डिस्ट्रक्शन होतात आणि ज्यावेळी काय आयरन लॉस होणार आहे आणि ज्यावेळी नीड असतो पेशंटसाठी. हे झालं ह्याच्याबद्दल, म्हणजे कशामुळे होतात एवढं आपण बघितलं. एकदम इम्पॉर्टंट ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. मोस्ट कॉमन, कुठली मोस्ट कॉमन काय, नॅचरल डेफिशियन्सी. मोस्ट कॉमन नॅचरल डेफिशियन्सी वर्ल्ड मध्ये कुठले, आयरन डेफिशियन्सी आहे. मोस्ट कॉमन आहे बरं का हे पण लक्षात ठेवा. इन इंडियामध्ये अबाउट बघा काय म्हणतो मी, अबाउट 50 ते 60%, किती, 50 ते 60% ऑफ ॲडोलसेंट गर्ल, कुठले, ॲडोलसेंट गर्ल्स त्याच्यामध्ये कमी आहे काय, ही डेफिशियन्सी भेटणार आहे. आणि 30 ते 40%, किती, 30 ते 40% ऑफ ॲडोलसेंट बॉईज मध्ये एवढी दिसणार आहे. हे झालं, हे काय एनेमिक कंडिशन होणार आहे. हे कशाबद्दल बोलतोय मी, इंडियामध्ये बोलतो बरं काय, इंडियामधलं. हे झालं त्याच्याबद्दल म्हणजे आयरन डेफिशियन्सी एनेमिया बद्दल. मग आपल्याला ही कशा पद्धतीने प्रिव्हेन्शन करायचं आहे विचारू शकतात बरं का. प्रिव्हेन्शन कसं पद्धतीने आपल्याला करायचं आहे, प्रिव्हेन्शन कसं करणार आहे आपण, ते नॅचरल कशा पद्धतीने, इन्क्लूड काय इन्क्लूड करणार, आयरॉन रिच डाईट, फूड किंवा डाईट आहे आयरन हाय, म्हणजे ज्या फूडमध्ये आयरन जास्त असणार आहे, जे फूड आपण सप्लिमेंट देणार. मग याच्यामध्ये पालक हे एकदम पहिल्या सुरुवातीला असणार आहे. याच्यामध्ये हे आपण पेशंटसाठी देणार. ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स म्हणा, हे पेशंटला देणार. त्याच्यासोबत अजून काय द्यावं लागते, जागरी, हे झालं लिव्हर, मीट, एग, ही पेशंटला नॅचरली आपण देणार. त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी पण बरं का, व्हिटॅमिन सी पण द्यावं लागेल. कुठले, ऑरेंज, लेमन, हे सगळे म्हणजे इझी होते बाबा. हा, एवढं आयरन खाल्लं तरी हे इझिली ऑब्झर्व होऊ शकतो. नेक्स्ट स्कीम आहे काय, वीकली आयरन फोलिक सप्लिमेंट, एक प्रोग्राम आहे बरं का. मी थोड्या नेक्स्ट एपिसोडमध्ये ह्याचे डिटेल अभ्यास आपण करूया. याच्यामध्ये थोडक्यात बघूया. हा, एकदम इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, याच्यामध्ये ह्या प्रोग्राम मध्ये आपण जे टॅबलेट देणार आहे म्हणजे हे सप्लिमेंट देणार आहे, जे कशा प्रकारे देणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती असणार आहे आयरन. याच्यामध्ये असणार आहे 100 mg, लक्षात ठेवा 100 mg एलिमेंटल आयरन. कसं, एलिमेंटल आयरन, त्याच्यासोबत प्लस किती, 500 मायक्रोग्रॅम फोलिक ऍसिड. कसे, फोलिक ऍसिड ह्याच्यामध्ये असणार आहे. कसं देणार आपण, वन्स वीकली, म्हणजे आठवड्याला एकदा ही मेडिसिन कशामध्ये, जे ॲडोलसेंट गर्ल्स आणि बॉईज आहे शाळामध्ये देणार आहोत. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कोणासाठी, फॉर ॲडोलसेंट बॉईज अँड गर्ल्ससाठी, बॉईज आणि गर्ल्ससाठी. ते पण 10 ते 19 वर्षामधनं जे आहेत, ज्यांना ही आपण ह्या प्रोग्रामानुसार ही सप्लिमेंट देणार आहे स्कूलमध्ये आणि कम्युनिटीमध्ये. ही इम्पॉर्टंट आहे बरं का. ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होणार, हे सगळे तुम्हाला मला वाटतं दर महिन्याला तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागते. हे असं कसं असते, अंगणवाडी स्कूलवरनं तुम्हाला सब सेंटर, PHC, तालुका वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, असं स्टेट वाईज पर्यंत ह्याची रिपोर्ट बनते बरं का.
तुम्हाला ह्याची रिपोर्ट कंपल्सरी द्यावंच लागते. हे झालं प्रिव्हेन्शन बद्दल. हे झालं WIFS वीकली आयरन फोलिक सप्लिमेंटेशन बद्दल झालं. आता नेक्स्ट कशा पद्धतीने आपण प्रिव्हेन्शन करू शकतो हे आहे डिवॉर्मिंग. बघा ही पण इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये पण मी हे दोन्हीचं क्वेश्चन एकत्र घेऊन येतो बरं का. डिवॉर्मिंग त्याच्यामध्ये आपण काय देतो, अल्बेंडाझॉल. अल्बेंडाझॉल मेडिसिन देतो. किती, 400 mg. ते पण कसे, एव्हरी 6 मंथला. एव्हरी 6 मंथला. तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं डिवॉर्मिंग डे कधी असतो आणि जे 6 मंथ गॅपने देणार आहे जे मेडिसिन आपण महाराष्ट्रामध्ये कधी कधी देतो हे पण तुम्हाला कॉमेंटमध्ये करायचं आहे. काय कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. हे झालं अल्बेंडाझॉल 400 mg आपण एव्हरी देणार आहे. कशासाठी, टू रिड्यूस वार्म इन्फेक्शन ही कमी करण्यासाठी आपण देणार आहे. ह्याच्याबद्दल झालं. आणि अजून शेवटचं काय राहिलं, हेल्थ एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे. हेल्थ एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे. काय सांगणार याच्यामध्ये, प्रमोट करणार. काय प्रमोट करणार, बॅलन्स्ड डाईट प्रमोट करणार तुम्ही. हा बाबा असं तुम्ही एवढं खावा आणि त्याच्यासोबत काय हायजीन वगैरे ठेवणार. आणि अजून काय अवेअरनेस वगैरे करायचं, अवेअरनेस ऑन मेन्स्ट्रुअल हायजीन वगैरे याच्याबद्दल आणि न्यूट्रिशन बद्दल. एवढं केलं तर आपलं प्रिव्हेन्शन होऊ शकतात. हे कशाबद्दल, आयरन डेफिशियन्सी एनिमिया. मग आपलं लक्षात आलं असेल क्वेश्चन काय होता आपला, मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिसऑर्डर सीइंग इन द अडोलसंट गर्ल. मग एज मध्ये मग कुठली उत्तर असणार आहे, आयरन डेफिशियन्सी एनिमिया एकदम बरोबर उत्तर असणार आहे. सगळ्यांना लक्षात आले. आपण ऑलरेडी हे डिस्कशन केलं आहे. उत्तर तर भेटले आपलं. मग हायपोथायरॉइडिझम बद्दल आपण बघूया. बघा काय म्हटलं, हायपोथायरॉइडिझम कधी होते. हे हायपोथायरॉइडिझम असणार आहे डेफिशियन्सी ऑफ आयोडीनमुळे. म्हणजे त्यावेळी बॉडीमध्ये आयोडीन कमी होणार, ज्यावेळी हे काय दिसणार आहे, हायपोथायरॉइडिझम दिसणार आहे. मग हे काय करू शकतो, लीड टू ग्वाइटर आणि स्लगिश ग्रोथ करू शकतो. आणि अजून काय, वेट गेन करतात बरं का. हे इम्पॉर्टंट आहे. वेट गेन आणि फॅटिक. ठीक आहे, फॅटिक करतात. कशाबद्दल सांगतो मी, हायपोथायरॉइडिझम. ओके, एवढं झालं. हे प्रिव्हेंटसाठी आणि कंट्रोलसाठी एक प्रोग्राम आहे आपल्याकडे बरं का. कुठली, NIDDCP. कुठली, NIDDCP. हे काय करतो, ह्याचे प्रोग्राम थ्रू आपल्याला काय देणार आहे, आयोडिनाइज्ड साल्ट देणार आहे. कशासाठी, टू प्रिव्हेंट द हायपोथायरॉइडिझम वगैरे सगळे. बघा ह्याची लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारू शकतात. हे काय, नॅशनल आय म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी डबल डी आहे बरं का. डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम ह्याची लॉंग फॉर्म आहे बरं का. हे पण विचारू शकतात. हे झालं ह्याच्याबद्दल. मग हे असणार आहे का आपलं उत्तर, नाहीये. दुसरं काय, कॅल्शियम डेफिशियन्सी. हा बघा, कॅल्शियम तर सगळ्यांना पाहिजेच. मग आपण नाही दिलं तर काय होणार आहे, ऑस्टिओमलेसिया झालं. पिडियाट्रिक मध्ये रिकेट्स वगैरे होऊ शकतात. मग हे पण इम्पॉर्टंट आहे पण मोस्ट कॉमन नाहीये. हे पण झालं. आणि हे काय, झिंक डेफिशियन्सी. झिंक बद्दल आपण लास्टच बघितलंय. हे कशासाठी लागते, हे काय करतो, ग्रोथ इम्युनिटीसाठी. अजून काय, वुंड हिलिंगसाठी ही लागते. वुंड हिलिंग. मग ह्याची डेफिशियन्सी असेल तर ही सगळी काम नाही होणार. ओके, मग काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये, ग्रोथ रिटार्डेशन होऊ शकतो. झिंक बद्दल बोलतो बरं का, ग्रोथ रिटार्डेशन. आणि अजून काय म्हणू शकतो, स्किन लेजन्स आणि पुअर वुंड हिलिंग. ही सगळी होणार आहे याच्यामध्ये झिंक डेफिशियन्सी मध्ये. मग आपलं उत्तर तर भेटलेलं ऑलरेडी. हे पण गेलं, हे सगळे गेलं. एकदम उत्तर बरोबर असणार आहे, आयरन डेफिशियन्सी एनिमिया. ओके, चला आजसाठी एवढेच. आपण रिमेनिंग जे MCQ आहे नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. मग तुमच्यासाठी एक क्वेश्चन ज्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. MCQ ऑफ द डे. चला, हे काय म्हणते बघा, द नर्स इज टेकिंग द ब्लड प्रेशर. बघा काय करते नर्स, ब्लड प्रेशर बीपी चेक करते. ओबेज क्लायंट आहे बरं का, म्हणजे एकदम मोठी क्लायंट आहे. इफ द ब्लड प्रेशर कप इज टू स्मॉल. आता समजा पेशंट तर मोठा आहे, तुमच्याकडे बीपी कप कसा आहे, एकदम टू स्मॉल आहे. मग ते रिझल्ट कसं भेटणार आहे, फाल्स एलिव्हेशन चुकीचं पण वाढलेला आणि फाल्स लो म्हणजे चुकीचं भेटणार आहे, त्याच्यामध्ये कमी भेटणार आहे. ब्लड प्रेशर रिडिंग दॅट इज करेक्ट. तुम्ही जे रिडिंग काढणार आहे एकदम बरोबर भेटणार आहे का, आणि सब नॉर्मल फाइंडिंग म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी भेटणार आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे
बघा पेशंट कसं आहे मोठं आणि जे आपल्याकडे बीपी कप आहे काय छोटी आहे. ओके चला, जे CHO एस्पिरंट्स आहेत 2025 मध्ये इच्छुक आहे बाबा मला काय CHO ऑफिसर व्हायचं आहे, त्यांनी काय करायचं आहे, ही आपलं जे PYQ आहे, कुठली PYQ 2023 मधलं प्लेलिस्ट मध्ये पडलेलं आहे, तुम्हाला पहिल्यापासून 5 पर्यंत बघायचं आहे. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्यामधलं क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते. आणि जे बिफोर अप्लिकेशन द्यायचं अगोदर तुम्हाला ही सगळी पूर्व ॲडव्हर्टाइजमेंट बघायचं आहे, त्याच्यामध्ये काय काय विशेष आहे आणि न्यू एक्झाम पॅटर्न कसं आहे, न्यू सिलेबस आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं भरायचं वगैरे हे डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि आपण जे कसं पद्धतीने भरायचं ते पण व्हिडिओ आपण बघूया. ओके म्हणजे आपण थोड्या दिवसात आणतो ते पण. आणि त्याच्यानंतर ही साठी आहे CHO महाराष्ट्र 2000 एस्पिरंट साठी कमिंग सून. हे काय टार्गेट CHO, आपण जे CHO साठी येणारे वेकन्सी आहे त्याच्यासाठी आपण काय करतो, जे इम्पॉर्टंट टॉपिक वगैरे आहे ते कव्हर करायचे बघतोय बरं का. आणि थोडं टायमिंग मध्ये इकडे तिकडे होऊ शकतात कारण ड्युटीचा टाइम ऍडजस्ट करून आपल्याला ही व्हिडिओ बनावं लागते. ओके चला मग आपण लवकरात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्या अगोदर काय लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे. फीडबॅक आणि जे विचारलेलं उत्तर आहे ते द्यायचंय. आणि जे CHO मित्र मैत्रिणी म्हणजे तयारी करतात ते आणि DMER DS साठी जे प्रिपरेशन करत आहे तुमचे मित्रमैत्रिणी आणि त्याच्यासोबत जे नॉर्सेटचे विद्यार्थी आहे आणि अजून विचारलं बघा अजून काय जे GNM आणि BSc स्टुडंट आहे त्यांना पण ही रेफर करा बरं का चॅनल. म्हणजे त्यांना आत्ताच लक्षात येतील बाबा कशा पद्धतीने कॉम्पिटिशन चाललेलं आहे, आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे ज्यावेळी नर्सिंग वगैरे संपतील म्हणजे तुम्हाला इझिली क्रॅक करू शकतात ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ओके चला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.